तर लाडक्या बहिणींसाठी आज मोठी खुशखबर सरकारने दिली. हो माता बहिणो, बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय आज सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. बघा आता तुम्ही स्वतः स्क्रीनवर पाहू शकता. एक महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आज मार्च एप्रिल हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. बघा गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत होता. मार्च महिन्यामध्ये पण तुम्हाला मार्चचा हप्ता मिळाला नाही आणि एप्रिल महिन्यामध्ये पण तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. बघा दोन्ही महिने अगदी पूर्णतः संपून गेले आहे, परंतु हप्ता आतापर्यंत मिळण्याचा पत्ता नव्हता. आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज स्वतः त्यांनी सांगितलं आहे, बहिणीला अजिबात चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपये डायरेक्ट खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. मोठी अपडेट बहिणींनो तुमच्यासाठी आता आली आहे. बघा मार्च एप्रिल असे दोन्ही हप्ते वाटप आता होत आहे आणि अखेर आता सुरुवात देखील होत आहे. आज सकाळपासूनच ही सुरुवात करण्यामध्ये येत आहे आणि बहिणींसाठी मोठी बातमी सरकारने दिली. आता लक्षामध्ये ठेवा माता बहिणींनो, बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की फक्त 2च टप्प्यामध्ये, लक्षामध्ये घ्या बहिणींनो. बघा काही बहिणी 3ऱ्या टप्प्यामध्ये देखील येऊ शकतात, परंतु जास्तीत जास्त बहिणीला 2 टप्प्यामध्येच हा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता बघा 3ऱ्या टप्प्यामध्ये काहीच बहिणी शिल्लक या ठिकाणी उरू शकतात, परंतु 2 टप्प्यामध्ये जास्त बहिणी येणार असल्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली. हो माता बहिणींनो, या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? यादी अगदी आपण एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. त्यासोबत माता बहिणींनो एक अतिशय महत्त्वाची बातमी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता अपडेट देण्यामध्ये आली. चला तर मग अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या बहिणी या हप्त्यासाठी पात्र ठरणार आणि कोणकोणत्या बहिणी या हप्त्यासाठी अपात्र ठरणार. तर मग बघा माता बहिणींनो, तुमच्या समोर स्क्रीनवर अपडेट देण्यामध्ये आली. अखेर तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपली. बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. माता बहिणींनो लक्षपूर्वक ही बातमी बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची ही बातमी आहे. लाडक्या बहिणींनो आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच KYC केलेल्या, बघा KYC केलेल्याच बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तब्बल 2 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बहिणींना सर्वात मोठा दिलासा मिळत असून आता हप्त्याचे पैसे थेट बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. आणि बहिणींनो सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी आज पहिल्या टप्प्याचं वितरण केलं जात आहे आणि 18 जिल्ह्याची यादी सरकारने जारी केली. बघा या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज आता उरलेली नाही, कारण की आज या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार. मिळालेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आता जोरदार पद्धतीने निधी वाटपाला सुरुवात झाली आहे. ज्या लाभार्थी महिला शिल्लक राहिल्या होत्या आणि ज्यांनी आपली KYC पूर्ण करून ठेवली होती अशा महिलांना मार्च महिन्याचा 21वा हप्ता 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता 1,500 रुपये असे दोन्ही हप्ते 3,000 रुपये खात्यामध्ये बँकेमध्ये यायला आता सुरुवात झाली आहे. आणि बहिणींसाठी मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे. एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा बहिणींनो, तुमचा जर मागचा 2 ते 3 दिवसांचा फरक मार्च महिन्याचे 1,500 रुपये आले असतील लक्षामध्ये ठेवा, तर तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आज जमा होणार आहे हे देखील सरकारने सांगितलं आहे. बऱ्याच अशा बहिणी आहे ज्यांना की अगोदर सरकारने वाटप केलं होतं, परंतु ज्यांना वाटप झालं नाही त्यांना 3,000 रुपये येणार. बघा ज्या बहिणींना दोन्ही हप्ते मिळाले नव्हते त्यांनाच 3,000 रुपये मिळणार आहे
राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण सध्या अत्यंत योगाने सुरू करण्यामध्ये आले असून सरकारने 4,700 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असं स्वतः एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आलं. बघा लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे. कारण ज्या बहिणींना आम्ही आधी माहिती दिली होती त्यांना 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. देशातील 4 मोठ्या सरकारी बँकांमध्ये हे वितरण सर्वात आधी होत आहे. आता या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र पण आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस. बघा या बँकांचा समावेश आहे. तुमचं खातं या बँकामध्ये असेल तर तुम्हाला लवकरच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे पाहायला मिळणार आहे. म्हणजे की माता बहीण हो, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या लाडक्या भावांनी महिला व बाल विकास या खात्याला यापूर्वी निधीचा चेक दिला असून मार्च एप्रिल हप्त्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये आला. सरकारने डीबीटीचे बटन दाबले असून पात्र महिलांना आता त्यांच्या हक्काचे पैसे कसल्याही अडचणीशिवाय मिळत आहे. आपल्या राज्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या मोठी असल्याने सर्वांना एकाच वेळी पैसे जाणे शक्य नाही. म्हणून हे वाटप टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन देखील सरकारच्या माध्यमातून आता राबविण्यामध्ये येत आहे. आणि बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येऊ लागले आहे. खेडेगावामधील आणि ग्रामीण भागामधील महिलांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देण्यामध्ये येत आहे. कारण त्यांना पैशांची अत्यंत गरज असते. कधी रेंज नसल्यामुळे मॅसेज यायला उशीर पण होऊ शकतो. पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. बघा अधिवेशन काळ सुरू होणार असल्याने बघा आता या ठिकाणी पुन्हा अधिवेशन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. प्रशासनाने तातडीने सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश बँकांना कडक स्वरूपामध्ये दिले, जेणेकरून कोणतीही बहिणी लाभापासून वंचित राहू नये असं सरकारला वाटत आहे. बघा यावेळी सरकारने कडक पडताळणी केली असून ज्यांची KYC आणि आधार कार्ड लिंक केले आहे त्यांनाच हे पैसे मिळत आहे. फेब्रुवारीचा हप्ता ज्या बहिणींनी घेतला होता त्यांना या प्रक्रियेमध्ये कोणतेही बघा शक्ती रोखू शकणार नाही. म्हणजे की आता हप्ता जमा होणार. रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असलेल्या गोरगरीब महिलांच्याच खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार. पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला 21व्या आणि 22व्या हप्त्याचे स्वतंत्र मॅसेज यायला देखील सुरुवात होणार आहे. बघा आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बहिणींना मॅसेज पडायला देखील सुरुवात झाली आहे की त्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होऊ लागले आहे. तर मग बहिणींनो, अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली. शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी देखील काही नियम लावले असून नियमामध्ये बसणाऱ्या सर्व पात्र बहिणींना दिलासा दिला जात आहे. तुमचे वय 25 ते 65च्या दरम्यान असेल तर तुम्हाला या टप्प्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. बाकीच्या वयोगटातील महिलांना पुढील टप्प्यामध्ये सामावून घेतले जाईल. उत्पन्नाचा 2.5 लाखाचा दाखला लक्षात ठेवा. तुमच्याकडे या ठिकाणी असेल 2.5 लाखाच्या वरती तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमचं उत्पन्न हे 2 लाख, 2,30,000, 2,40,000 असं असायला पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार असं देखील सरकारने सांगितलं. जितकं कमी उत्पन्न तेवढं चांगलं. ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे बघा किंवा ज्यांचा हजबंड किंवा या ठिकाणी ज्यांचा मुलगा सरकारी नोकरीमध्ये आहे अशांना लाभ मिळू शकत नाही. बघा ज्या बहिणी गोरगरीब आहे त्याच गरजू बहिणींना ही योजना काढली आहे आणि या योजनेचा लाभ मिळत आहे. पडताळणी अत्यंत बघा चोखपणे केली जात आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणाऱ्या बहिणींसाठी नवीन नियमावली तयार करण्यामध्ये आली असून त्यानुसारच बहिणींची निवड होत आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागले. बघा बहिणींनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही स्वतः आता चेक करून घ्यायचं आहे. सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची यादी आता जारी करण्यामध्ये आली आहे. तर अतिशय महत्त्वाची ही 18 जिल्ह्यांची यादी आहे. तर पहिला जिल्हा सरकारने सांगितला अहिल्यानगर बघा, त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे,
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर आहे कोल्हापूर, त्यानंतर जळगाव. बघा, जळगावमधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर नंदुरबार जिल्हा, त्यानंतर नांदेड, त्यानंतर नागपूर. बघा, नागपूर भागामधील बहिणींसाठी देखील महत्त्वाची बातमी सरकारने दिली आहे. त्याचसोबत नाशिक, परभणी, पालघर, पुणे, त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ आणि रत्नागिरी. बघा, या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला आहे. आता काही जिल्हे ग्रामीण भागामधील देखील आहे, तेथे देखील प्रशासनाच्या माध्यमातून 3 गट तयार केले असून बघा, तालुक्यानुसार आणि गावानुसार ठराविक वेळेमध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, तुम्ही तुमचे बँक खाते त्वरित तपासा, कारण डेबिटचे बटन दाबल्यानंतर हमखास पैसे जमा होत असतात. सरकारच्या माध्यमातून जो शब्द दिला होता तो आता पूर्ण होताना दिसत आहे. ज्या बहिणी वाट बघून कंटाळल्या होत्या त्यांच्यासाठी हा हप्ता म्हणजे एक मोठा आर्थिक आधार आता आहे. बघा, माता बहिणींनो, तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड आणि KYC काम पूर्ण असेल तर काळजी करू नका. ही सर्व माहिती सूत्रांकडून मिळालेल्या अपडेट्सवर आधारित आहे. पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचे काम शासन सध्या करीत आहे. कोणत्याही तांत्रिक कारणामुळे मॅसेज यायला थोडा वेळ लागला तरी गोंधळून जाऊ नका. तुमच्या हक्काचे पैसे नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहे. शेवटी ही योजना आर्थिक महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे. मार्च एप्रिलचे एकत्रित 3,000 रुपये मिळाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तुम्ही तुमची KYC आधार बघा स्टेटस नक्कीच तपासा. अधिकृत माहितीसाठी बघा आमच्या संपर्कामध्ये राहा आणि चॅनलमध्ये नवीन आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट बहिणींनो तुम्हाला पुढे देखील या चॅनलवर बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.